बाबू मी आलो जाऊन. उठू नको इथून. ओके, आपल्या सामानावर लक्ष ठेव. ओके. इथे कोण नाही हे येडाय काय चप्पल घालून पोहतोय. नमस्कार मित्रांनो, मी किरण बाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा प्लॅन झाला आहे मालवणला जायचा. मालवणला आपण कासरा टक्क्याला खास चाललो आहे. बॅग घेतल्या. नमस्कार. नमस्कार. चला मालवण. हो हो मुजामध्ये 5 हां. घर घ्यायच्या आधी 1 वर्षापूर्वी नवस केलेलं वेतोबाला आणि कासरा टाक्याला. तर घर घेतल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी चाललो आहे. वेतोबाला जाऊन आलो, वेतोबाला नवस पूर्ण केलं आणि आता चाललो आहे कासरा टाक्याला. आणि बुधवारी आपला कासरा टाक्याचा प्लॅन असणार आहे आणि कासरा टाक्याचं महत्त्व मी सांगतो. पण आता हा पहिला ट्रॅव्हल्स असणार आहे आपला. या गाडीने चाललो आहे आणि गाडीमध्ये बाथरूम वगैरे सगळं आहे आणि गाडी जेवायला कुठेच थांबत नाही, नेहमी याच गाडीने जातो. यस नमस्कार. 5-6 अरे आला हीच आहे. ती 6 मी 6-5 कशी दिसते. ओके 6 हां ओके. काय बाई ते आहे समोर. ही गाडी जेवायला कुठेच थांबत नाही, त्यामुळे मी म्हटलं बाहेर जेऊया. पण ते बघ मजा बघ. अगं खाऊन घेतलं, राजगिराचे लाडू वगैरे घेतले माहितीये का आम्ही. आणि मी मध्ये मध्ये उठून खात होती. डायरेक्ट 10 वाजता सकाळी नाश्ता केला. संदेश आणि योगेश आहे. संदेश पहिल्यांदा चाललाय मालवणला. पण आपलं जे बोटी बिटीला प्लॅन नाही होणार, कारण पाऊस आहे. बोटीच सोडत नाही जात मग. नाही हां वाशी नाक्याला पोचलोय. आमची बाबू दृश्य बघते. कृषिका तिकडे त्यांच्या इथे. आणि थोड्या वेळाने झोपतो, डायरेक्ट सकाळी उठू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत आणि 1 तासाभरात आपण मालवणमध्ये पोचू. आणि गाडी जस्ट बाथरूमसाठी थांबलेली आहे. मी आलो जाऊन. उठू नको इथून. ओके, आपल्या सामानावर लक्ष ठेव. ओके, जाऊ 2 मिनटं. तर काही वेळात आपला स्टॉप येईल, पण एक स्टॉप मागे गेला, जिथे संकेतच्या घराच्या इथं आम्हाला थांबायचं होतं, उतरायचं होतं. त्यांनी सांगितलंच नाही आणि पुढे आलो. आणि आता डायरेक्ट मार्केटमध्ये चाललो आहे. आता तिथून 2 आपल्या 2 व्हीलर मार्केटमध्येच आहेत. तर त्या घेऊन तिकडे नाश्ता करू आणि पुन्हा इकडे प्लॅन होता. इकडेच आंघोळ वगैरे करून खाली यायचं होतं. चलो हां. चल जायचं डायरेक्ट नदीत. चल गाडी पण बघितली. संकेत आला. समोरून गेली तुमच्या. गाडी गेली 2 आणि दुसरी गाडी ती काय येते गेली. चला एक काम डायरेक्ट नाश्त्याला जाऊ तिकडे. कसा वाटला प्रवास. चला. पाऊसच नाहीये. पाऊसच नाही आणि पाऊसच बंद झाला. आणि आमची गाडी डायरेक्ट पुढे गेली. तुम्ही झोपलेले. नाश्ता करू. नेहमी येतो याच हॉटेलला नाश्ता करतो. इथली पुरी भाजी भारी असते, एकदम टेस्टी असते. पुरी भाजी आणि लस्सी. आपली पुरी भाजी आलेली आहे आणि पुरी भाजी छान लागते यांच्याकडची, टेस्टी असते. त्याला सांगितलंच की नाही ते. तर आता चाललो आपण एका हिडन स्पॉटवरती, जिथे आम्ही आंघोळ नाही केली, डायरेक्ट तिकडेच आंघोळ करणार आहे. कसं सांग, कसं स्पॉट आहे तो.
हिडन स्पॉट आहे. हिडनचं नाव मला स्पॉटचं आम्ही हे नाही लोकेशन सांगू शकत. हो चालू केलंय मी. खतरनाक. इथे जरा ऊन कमी आहे, बरं वाटतंय. तर त्या लोकेशनवरती आलो आहे आणि इकडे बॅनर लिहिलं आहे, इकडे आंघोळीला येणार त्यांची तक्रार करण्यात येईल, प्रायव्हेट जागा आहे म्हणून. जागा बघू फक्त आता. पाणी असं सफेद कसं झालं आहे हां? लोकेशन बघा काय खतरनाक आहे. तर आम्हाला यांची वेट करायची कधी निघतील. तर इथला प्लॅन कॅन्सल करतो आहे, जातो आहे रीनाच्या इथे, कारण खूप पाणी घाण केलं या पोरांनी इथे. इथे उद्या सकाळी यायचा प्रयत्न करू आणि आता जाऊ रीनाच्या इकडे. चलो, तिकडे ह्यापेक्षा मोठं आहे. चला आता नवीन लोकेशनवर आलो, जिथे आपल्याला आवडतं नेहमी, रीनाच्या घराच्या बाजूला. आणि ही जागा त्यापेक्षा भारी आहे, एकदम खतरनाक आहे. तर आता ही प्लेस बघा काय खतरनाक आहे. वाव, इकडे फुल मजा येणार आहे आणि कोणच नाही, पूर्ण रिकामा. पाणी बघा, तळ दिसतोय पूर्ण आतमध्ये. अरे मी हाय तर हां काय मी हाय, घाबरतो तू. चल सोड, पाय सोड, समोर तुला पोहायला येत नाही, मग कशाला आलेस तू? चल उतर, तिथं जाऊया. बोल नाही. हे येडा आहे काय? चप्पल घालून पोहतोय. बाय बाय. अरे तू कपडे काढ. हा तर खूप एन्जॉय केलं मस्त. आणि दुपारचे 3 वाजायला आले आणि कमीत कमी 1.5-2 तास आतमध्ये होतो, एन्जॉय केलं भारी. आता चाललो आहे जेवायला. हा एका दिवायचा किडी बघा. आता काल झालं. बच्चा आहे अभी तो. हा ते तिच्या यायला तिकडे जायला लागेल आम्हाला. ब्लॉग चालू कर. तिकडे जायला लागेल. मालवण मध्ये आहे मी, आमच्या इथे भेटतात. तर इथे जेवलो आम्ही आणि बसस्टॉपच्या बाहेरच मालवण डेपो बसस्टॉप आहे, तिथे त्याच्या बाजूलाच टुरिस्ट म्हणून रेस्टॉरंट आहे. तर कधी येऊ नका, फालतू टेस्ट आहे. त्यानंतर मीठ वगैरे जास्त होतं, त्यामुळे जर कधी ट्राय करायचं झालं तर चुकून पण ट्राय करू नका. कसं होतं जेवण? मला फक्त ही चटणी आवडली. ती एक्स्ट्रा दिलेली ती, बाकी काहीच नाही. कसं होतं? इकडे येऊच नका तुम्ही, त्याच्यापेक्षा बाहेर. कसं होतं? ह्यानी व्हेज खाल्लं, व्हेजचं सांग. व्हेज पनीर जरा हार्ड होतं एकदम, म्हणजे डुप्लिकेट वाटलं. हा बघा, तोंडला पोट होतं आता. 4 वाजता अजून कुठे भेटणार नाही. एकच तुम्हाला रेस्टॉरंट भेटेल. कांदा भजी खाल्ली असते आपण. त्यांच्या बाजूला आहे. तर हा बिल आला आमचा 1730 रुपये आणि काडी मात्र टेस्ट नव्हती. डेपोच्या बरोबर बाहेरच आहे, टुरिस्ट फॅमिली. कधी आलात ना चुकून पण ट्राय करू नका. तुम्हाला वाटेल आपण करूया, पण नका करू. खरंच थोडीही टेस्ट नव्हती. आम्ही असं वाटलं की फालतूमध्ये काही जेवलं इकडे. कुठला आहे? नाही नाही, सगळ्यांना नको आहे, तुझ्या पुरती घे. माझ्याकडे आहे. हाय मग, हाय मग कशाला घेतेस? तुम्हाला नको. आम्हाला नको आहे, आम्ही नाही लावत. मी वापरतो. तर आता रात्रीचं आपल्याला जेवण बनवायचं आहे ना, त्यासाठी सामान घेतो आहे. कारण बाहेर आता खाल्ला ते फालतूमध्ये खर्च झाला 1700 रुपयाचा आणि थोडी पण टेस्ट नव्हती मला आधी त्याच्यात. वाटलेलं 1150, म्हणजे मी बघितलं ना 1750. फालतूची टेस्ट. जर जेवण चांगलं असं वाटतं की बाबा हां मस्त. कोणाला बनवायचं? अरे हे काय, हे घरगुती बनवलं असतं चांगलं झालं असतं उलट.
किंवा पोट तिच्या भरून. आईला मग वगैरे हेच सांगितलं माणसाला असतं डोकं direct. पाहिजे. आणि नाव काढलं असतं आम्ही. नाही माणसाला त्यांना डोकं पाहिजे 1000 की आपण दिले, 1200 बाहेर दिले पैसे असते घालतो तरी मग आपण बायकोला झालं पण असतं. 4 पैसे जास्त द्यावे. 200 रुपयाची पटलं की नाही हो? पटलं की नाही? म्हणजे त्यांना बनवाय त्यांची कशाला मेहनत होय 1000 रुपये त्यांना दिले तरी मग झालं मला असतं ना. ठीक आहे की ना मला 1000 रुपये द्यायचे मुंबईला गेले होते. सगळंच मी चांगलं तो बनवते. भेंडी नाही खात. चालेल खाईन मी नाही विषय नाही काय. असं नको करू मग दुसरी भाजी बनवेन. जे बनवायशील ते बनव काही प्रॉब्लेम नाही मला मी काही काही खाईन. तसं काही ते आपण हे नंतर डिस्कशन हा, करूया. चला आता काय पटकन काय ते पाहिजे ते आपण सगळं असं घेतोय ना की आपल्याला एक असं रूम मध्ये असं कोंडून ठेवणार आहेत 1 महिन्यासाठी. हा 1 महिन्याचं सामान झालं आपलं. लॉकअप मध्ये झालेलं 30 डेज लेमन टँगी डिलाइट. हा घेऊ चल. बाथरूम फ्रेग्रन्स. चलो एक का पाहिजे तुला? कसला वास येतोय तुला? सिगरेटचा वास येतो. कोण करतोय? ते नाही सांगणार. संकेत दादा. एवढा सामान झाला बघा आमचा. किती महिन्याभराचा आहे आपला? राहणार 3 दिवस. दो दिन का ये त्यातले 2 दिवस आम्ही बाहेर जेवणार आहे. पण एवढं सामान का घेतलं आम्हालाच नाही माहित. पण घ्यायला तर लागणार. उरलेलं पोहे नाही हो. राहणार आपण 1च दिवस राहणार आहे. राहिलेलं आहे ते डायरेक्ट मुंबईला घेऊन गेलं जाईल. तर जस्ट रूममध्ये पोचलो आणि रूमचा नक्षा बदलला एकदम. रातोरात यांनी रूमचा नक्षा चेंज केला आहे. पूर्ण साफसफाई केली आणि कचरा बघा केवढा भरला आहे. हा 2 गोणी भरून कचरा भरला आहे. आम्ही येणार म्हणून खास संकेतनी करून ठेवलं. संकेत आणि रीनाने. अरे भांडी पण घासली देव इकडे आतमध्ये आपलं किचन बघ लाईट लावली. आमचा फ्रीज बघा हे धुतलंय सर्व का. वा वा ॲप्रिशिएट तुमच्या कामाला ॲप्रिशिएट करतो आम्ही. डीपर मध्ये आपली ग्लास आहेत ते सर्वची व्हिडिओ केले. टब कुठे टब? हा टप मध्ये बघ आपले सगळे हत्यार आहेत. कटलरी आहेत. हत्यार आहेत. फ्रीज बंद आहे पण फ्रीजचा उपयोग चांगला केला. कोणता रे ऑरेंज वाला? कुठली खेळणी? संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आम्ही येऊन 2 तास झाले आम्हाला सगळे रेडी होईपर्यंत. आणि आता चाललो आहे नागखाली. थोडंसं सामान अजून राहिलं जेवायचं वगैरे. आणि दुसरा आज कुर्ल्याला रात्री जाणार आहे आम्ही. पोरत जाणार आहे. तर सगळं झालं आहे आमचं. आणि संध्याकाळी अरे बापरे कोणाला आहे? कोणाचे फोटो? मला आणि हिला दिलंय. हिचे काय गुट्टे खाली असतील. आणि ते मोठं होतं काय होतं ते? ते तुझं गिफ्ट आहे. काय ते? माहित नाही आम्ही घरी ठेवलं. ओके. हे माझं आहे. संध्याकाळी मेन जी चुलीवरची भजी आहे ती खायला जायला मिळालं नाही आम्हाला. त्यामुळे इकडे घेतोय सागरी महामार्गावर. सगळं सामान वगैरे घेतलं आणि मार्केटमध्ये एक मशीन आहे 1 लिटर 1 रुपयाला. तर हे 10 लिटरचा कॅन आपण घेऊन आलो आहे. आणि असं पाणी घ्यायला गेलं तर महाग मिळतं. 20 रुपयाला 1 लिटरची बॉटल असते. तर ही आणि या मशीनमधून पाणी थंड पण येतो आणि बिसलरीचा पण येतो. ते लिहिलेलं आहे 1 रुपयाला 1 लिटर 10ला 10 लिटर. फक्त मला पे झालं काय आमचे काय आलं. चिकन बनवायचं काम चालू आहे. 1.5 किलो चिकन घेतलं आणि आज आमच्याकडे माणसं खूप आहेत जेवायला. एवढ्या मोठ्या टोपात भात डाळ. त्याला आलो आम्ही खेकडे पकडून आलो तोपर्यंत. तर आम्हाला मालवणवरून गोव्यावरून गिफ्ट आलं आहे. गिफ्ट काय आहे? लय भारी गिफ्ट आहे. अरे बापरे. अरे हे आताच नेलं पाहिजे. दोघंच खोललं. हे परत पॅक कसं नाही करणार? हा आई शपथ केवढं सगळं मस्त आहे यार. माझा लेटेस्ट फोटो आताचा. हा हे भारी केलंय. त्यातच कामाला आहे ना ती. गोव्याचा फोटो आमचा. हवं फोडायला पाहिजे होतं. आता हे परत पॅक करायला लागणार तेवढं. आई शपथ. काय हवं कसला हवं? माझा फोटो. चला आता कुर्ल्यांचा प्लॅन झाला आहे. कुर्ल्याचे खेकड्यांचे सगळे जाळं वगैरे आणलेले आहे. चला आज आईस तिथे आहे आपण ठेवलेल्या गाडीवर. आईस कशाला?
कुर्ल्याला खेकड्याला लागतं. ओके. आणि थँक्यू, फोटो छान आहेत. आता ते उगाच फोडलं असं झालं कारण आम्हाला परत ते पॅक करून जायला लागेल. मी करून देते. थँक्यू. हो हो मस्त एकदम छान. इमॅजिन करून केलं हो आता त्या वरच्या रूममध्ये लावणार आहेत ते. छान थँक्यू. वॉलवर. तर प्रिपरेशन चालू झालं आहे आमचं. एक एक पिंजरे तयार करतोय, एक एक पगोळी तयार करतोय आणि त्याच्यामध्ये एक कोंबडीची आतडी आणले ती आता त्याच्यात बांधणार आहे. कोंबडीच्या आतडे किती आहेत आपल्याकडे पगोल्या? 1 2 3 4 5 6 7. पुढे लोक अजून काहीतरी लोक मासे पकडतात. हां फोर्स बघ काहीतरी त्यांना भेटलंय. बघूया काय मिळालंय. कुठला मासा आहे? तर आपल्याला 15 मिनिटात झालेली आहे टाकून. अरे पुढे अजून पुढे बहेल म्हणून त्याच्यावर लाईट मार. हां तर आपली पहिली बोनी झाली. दाखव खेकडा केवढा मोठा आहे साईज. वा चांगली साईज मिळाली. 15 मिनिटात झाली ते आपण हो टाकून. अजून आले दोन आले पण थोडी कारण की बॅग छोटे छोटी साईज आहे. एक छोटी एक मोठी. आणि एवढ्या वेळात आमच्या घरातला सिलेंडर संपला. आता त्या बायका जेवण करतायत. अर्धं जेवण झालंय आणि आता सिलेंडरची बॉम्ब आहे. कसं भेटणार ते आता चुलीवर जेवण करायला लागणार वाटतंय. फ्लॅट मध्ये बॉम्ब छोटा एक मोठा आहे. छोटा सोडून द्यायचं. खूपच छोटं आहे ते. हां बाबू जाऊ का येऊ नको का वेळ नको. की आम्ही अमावस्याच्या दिवशीच खेकडे पकडायला आलोय. हा आणि सगळ्यांनी आम्हाला सांगितलं 10 कोरल्या भेटल्या किंवा जास्त वेळ थांबू नका, लवकर या घरी. आम्हाला माहित होतं तरी आम्ही आलोय. हा वा हाताने भेटली. त्या ट्रॅपमध्ये नाही आली पण बाजूला होती बसलेली ती मिळाली. वा त्यासाठी अशी तीक्ष्ण नजर पाहिजे. ही मिठी मारली. पाऊण तासात कमीत कमी 10-12 मिळाले. अजून 1 तास आहे. अजून 1-2 राऊंड होणार आहेत आमचे इथून. म्हणजे 1-2 राऊंडमध्ये अजून कमीत कमी बघा 10-12 मिळू शकतात. हाय दोन मासा आहे मासा. अरे बापरे. मासा आहे. चिंगाडी काय बोलते? मासा छोटी कुर्ली. शिंगटी. शेंगाट म्हणजे शेंगटी असंच ठेवा ना. टाकलं का मी. एंड आता आम्ही निघतोय घरात इथून. अरे बापरे बऱ्यापैकी आहेत. अरे बापरे. म्हणजे खूप आहेत. अरे बापरे अरे तरी 15च्या आसपास असतील आहे ना. ते त्याचे डेंके मिंके मोडले हो. त्यांनी. चला आता इथून कन्फर्म तू आणणार आहे बनवून? होय कन्फर्म आहे. ये तू काम जास्त डोक्यावर टाकतोस तू. ठीक आहे. दुसऱ्याला बोलायचं आणि स्वतः पण निरीक्षण करायचं आपण किती काम टाकतो. समजलं का? सगळ्यात लबाड तू आहेस. जबाड लांडग्या ढोंग बनतो, व्हिडिओ बनायचं. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळे झोपायच्या तयारीत आहेत. आणि रात्रीचे सकाळचे वाजलेत 4:20. थोडं पार्टी वगैरे झाली आमची. उद्या जाणार आहे एका वॉटरफॉलवर आम्ही. आणि उद्याची व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.